त्यानं सगळ्या गोष्टी मान्य केल्या। नाही रुग्णालयाची चौकशी झालीच पाहिजे। SIC रुग्णालयामध्ये होणारा भ्रष्टाचार बंद झालाच पाहिजे। डॉक्टर राऊत यांना निलंबन झालंच पाहिजे। राष्ट्रीय समाज पक्षाचा जय असो। SIC रुग्णालयामध्ये एक 15 दिवसापूर्वी आम्ही राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आम्ही निवेदन दिलं होतं की इथं होणारा भ्रष्टाचार आणि कामगारांवरती ज्या पद्धतीनं औषधोपचार केला जातो त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून आम्ही निवेदन दिलं होतं, पण त्या पद्धतीनं आम्ही याला व्यवस्थित उत्तर मिळालं नाही। सगळी उडवाउडवीची उत्तरं या येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळाली, त्यामुळं आम्ही राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आज इथं धरणे आंदोलन आणि मोर्चा घेऊन आलेलो आहे। तरी याच्यामध्ये आम्ही 8 मागण्यांची मागणी केलेली आहे। त्यामध्ये प्रमुख मध्ये राज्य विमा कामगार योजनेअंतर्गत सांगली जिल्हा येथील रुग्णालयातील औषधाची मागणी व पुरवठा यांच्यातील प्रचंड तफावत आहे व त्याच्यावरती गैरप्रकार चालू आहे। इथल्या औषधाचा साठा कमी असतो, पण ते अगदी कोट्यावधीच्या प्रमाणामध्ये त्या बिलावरती सह्या केले जातात। याचे आम्हाला पुरावे सुद्धा मिळालेले आहेत, ते लवकरात लवकर आम्ही मीडियाच्या ताब्यात सुद्धा देणार आहे। आणि दुसरी मागणी म्हणजे रुग्णास लागणारा जो खाजगी मेडिकलमधून जे रुग्णालयातल्या रुग्णांना पाठवलं जातं खाजगी याच्यामध्ये ते पाठवणं बंद केलं पाहिजे, कारण प्रत्येक कामगाराच्या पगारातून 50 रुपये कट केले जातात महिन्याला आणि त्यांना चांगला औषधोपचार करावा, त्यांच्यावर चांगला औषधोपचार व्हावा म्हणून योजना बऱ्या कामगार योजना वगैरे काढलेल्या आहेत, पण त्या योजनांचा लाभ हा कामगारांना व्यवस्थितपणे मिळत नाही। काही ठिकाणी गरज नसताना सुद्धा ऑपरेशन केली जातात, तसे रिपोर्ट आमच्याकडे अवेलेबल आहेत, ते सुद्धा मीडियाकडे आम्ही सादर करणार आहोत। आणि इथं जे आत्ता वैद्यकीय अधिकारी राऊत आहेत त्यांचा बऱ्याच ठिकाणी कमिशन बेसिसवरती पेशंट पाठवण्याचा कारभार चालू आहे। सांगली जिल्ह्यामध्ये सेकंडरी केअरचे रुग्णालय असतानासुद्धा त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रुग्णांना पाठवलं जातं, त्यामध्ये रुग्णांची गैरसोय होती, त्यामध्ये प्रामुख्याने त्यांचा पैसा खर्च होतो, वेळ वाया जातो, त्यांचं खाण्यापिण्याचे सुद्धा इतर खर्च वाढले जातात विनाकारण। जर सांगलीमध्ये सोय असताना असे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेशंट पाठवले जातं, त्याचं मागचं कारण दुसरं काही नसून फक्त कमिशन मिळावं हा उद्देश आहे। आणि याचे पुरावेसुद्धा आम्हाला हाती लागलेले आहेत, त्या डॉक्टरांनी बोललेले चित्रफित आमच्याकडे आहेत, ते सुद्धा आम्ही मीडियाकडे सादर करणार आहे लवकरात। आणि यामध्ये प्रमुख मागणी आम्ही केलेली आहे की इथल्या डॉक्टर राऊत म्हणून आहेत त्यांची निलंबनाची कारवाई त्यांची तात्काळ व्हावी आणि हे सगळे प्रत आम्ही मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, कामगार मंत्री यांना प्रत पाठवलेले आहे।